समोसे तर आपण सगळेच खातो. पण असा फुलासारखा दिसणारा पेटल समोसा बघितला तर तुम्ही असेलच, पण कधी ट्राय केला आहे का? दिसायला जितका सुंदर तितकाच खायला कुरकुरीत आणि भन्नाट. आणि हो, ते पण गव्हाच्या पिठापासून, मैद्यापासून नाही. एका भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडा ओवा, काळे तीळ आणि 3 लहान चम्मच तेल. आता तेल पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलं. मूठ बांधून बघितली. जर आकार टिकला तर मोहन एकदम परफेक्ट झालं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत घट्ट पीठ मळून घेतलं. पीठ छान मळून झाल्यावर ओल्या कापडाने झाकून 15 मिनिट बाजूला ठेवलं. तोपर्यंत सारण तयार करून घेऊया. उकळलेले बटाटे थोडे ड्राय होऊ दिले आणि नंतर किसून घेतले. मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि सांबार घालून छान एकजीव करून घेतलं. बाइंडिंगसाठी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा दोन्ही पण थोडं थोडं टाकू शकता. मी विसरली होती, तर मी समोसे करून थोडा वेळ अर्धा तास राहू दिले, मग तळले, त्यामुळे ते निघालं नाही. आता तयार पिठाचे 4 गोळे करून घेतले. तेल किंवा पीठ काही न लावता लाटून घेतलं. मध्यम जाडीची पोळी लाटून घेतली. एका पोळीवर बटाट्याचं सारण ठेवून फोर्कच्या हेल्पनी सगळीकडे एकसारखं पसरवलं. कडेपर्यंत सारण गेलं की प्रत्येक घासात मस्त चव येते. आता त्यावर दुसरी पोळी ठेवली आणि हाताने हलकेच दाबून घेतले. नंतर बेलण्याने एकदा हलक्या हाताने लाटलं म्हणजे दोन्ही पोळ्या व्यवस्थित चिकटल्या. यानंतर काप करून घेतले. आता डायगोनली समोरचे 2 कोपरे एकत्र आणून दाबलं. 2 वरून आणि 2 खालून. आणि बघा किती सुंदर पेटल शेप तयार झाला. पाणी पण लावायची गरज पडली नाही.
मध्यम आचेवर समोसे छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. गरम गरम पेटल समोसे तयार आहे. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या, सुंदर आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत.